धाकटे आई, आता काय झालं? गौरी मगाश नाही का सगळी फरशी झाडून घेतली तिनं. हा तिचं मन एक ते नीट निघाल नाही, आता पुसायचं म्हणते जणू फरशी. हा इंदुरांनी सेवा करायची ठरवल्यावर मग काय प्रायश्चित. बर आलेस. हा घ्या. चांगलं काम करा. हा सुरुवात कुठून करताय? इथूनच करा. नीट पुसा धाकट्या आई. लाभ साक्षात शंकरराजे आणि इकडं पिंडक्यांनो, आम्ही तुमसनी ओळखत नाही आणि तुम्ही आमसनी ओळखत नाही. हा आणि जर ओळखलं ना तर डायरेक्ट धाकात पाडलं, कळलं? तेव्हा आमच्याशी बोलायचं नाही आणि आमच्याकडे बघायचं बी नाही. कळलं? राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण. मला सोडून कळते मारता काय, लय हुशार आहे. आता मी खेळणार. गौरी सगळं फुगडी खेळायची म्हणजे जिगर पाहिजे. मी लय जिगर माझे. ये बघू किती जिगरबाज असते. तुझ्या नामे होगी देवा सुखाचा प्रवास हो, सुखाचा प्रवास भेटी लागे जीवा लागली से आस हो, लागली से आस टाळ चिपळ्यांच्या संगे टाळ चिपळ्यांच्या संगे घुमतो मृदंग घुमतो मृदंग घुमतो मृदंग
सोडू? कधी तोल ढळला तर असंच सावरा म्हणजे झालं. दोस्तीचं कामच आहे ते. का त्या इंदूवर डूक धरलाय तू? ती तिच्या चुका मान्य करून सेवा करायला आल्या आणि तू तिच्या राग काढते. आई, तुला खरंच वाटतं की ती सेवा करायला आली? तुला काय वाटतं ते मला सांगू नकस. तिचं विचार तिच्या संकट. राग लोक विसरून भक्ती मार्गाने चालणारे वारकरी आपल्या घरला आल्यात मुक्कामाला. त्यांची सेवा करायचं सोडून हिंदूची दुश्मनी काढणं बरोबर वाटतं का तुला? राग माणसातल्या चांगुलपणाला जाळतो हे तुम्ही तिघी बी ध्यानात राहू द्यात. चला बघा, राग आला ना हे असं होतं माणसाचं. कीर्तनाला बुबा येणार आहेत त्यांचा उपास आहे. शाबू भिजत घातलाय. त्या गौरीच्या रागाच्या भरात त्या भागाला खिचडी करायचं सांगायला विसरली मी. आई, एक काम करा, तुम्ही वा पुढे, मी येते खिचडी करून. राग नाही, चांगुलपणा दावणार.